प्रशांत किशोर जिंकले, निर्विवादप्रमाणे जिंकले. तुम्हाला काय वाटतंय? काय म्हणताय? मला काय वाटतंय? मला बरं वाटतंय, चांगलं वाटतंय. ऍक्च्युली असं आहे की एखादा मुलगा खूप किंवा मुलगी खूप सुंदर असेल, बाळ, फार मोठ्या माणसाला काय मोठ्या मुलाला लावत नाहीत, फार सुंदर असेल, गोंडच दिसत असेल, किंवा आईला तर प्रत्येक बाळ आपलं प्रिय वाटतंच, तर ती त्याला दृष्ट लागू नये म्हणून गालाला काय लावते? तीट लावते. बरोबर? काही तीट लावते की याला दृष्ट न लागू म्हणून. ते प्रतीक आहे. मला स्वतःला असं वाटतं की दोन्ही गोष्टी आहेत. एक तर भारतीय जनता पक्षाच्या एकूण सध्या जो दैदिप्यमान विजयाची मालिका निवडणुकांमध्ये, ते आंदोलन बिंदोलन तो विषय वेगळा, त्याच्यातही पुढे काय होतंय ते बघा आता तुम्ही. पण एकूण जिंकलं, हे जिंकलं, ते जिंकलं, बंगाल जिंकलं, अमुक जिंकलं, तमुक जिंकलं, हे सगळं जे चाललं होतं तर तो कुठेतरी एक दृश्य लागू नये म्हणून तीट लावण्याची गरज होती. ती प्रशांत किशोर यांनी लावली. आणि दुसरी गोष्ट अशी की सगळ्यांना मनातून बरं वाटलं. मला तर असं वाटतं की देशामधल्या आता तो नितीन नवीन म्हणजे तो अध्यक्ष भाजपचे जे आहेत ते, मोदी शहा काही प्रमाणामध्ये, आपल्या बिहारचा मुख्यमंत्री, त्यांना जरा वाईट वाटलं असेल, खंत वाटली असेल. अरे आपली 30 वर्ष या नितीन फॅमिलीकडेच होती ती. आधी त्याचे वडील 4 वेळा आणि हा नितीन 5 वेळा, म्हणजे 9 वेळा इतकी वर्ष ती सीट त्यांच्याकडेच होती, त्यांच्या कुटुंबात, म्हणजे त्या बाप लेकातच होती. ती सीट गेली. तर आता याच्यामध्ये अरे रे असं त्यांना वाटू शकतं, पण बाकी सगळ्यांना, अगदी बिहारमधल्या भाजपवाल्यांना सुद्धा वाटलं असेल बरं. आपल्याला वाटलंच. तुम्ही भाजपचे जरी समर्थक असलात, हितचिंतक असलात, भाजपाच्या भवितव्याची तुम्हाला काळजी असली, तरी देखील ज्या प्रकारे आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील शीर्षस्थ नेते, म्हणजे नुसते ज्येष्ठ नाही, जे श्रेष्ठ आहेत ते पण नेते, ज्या प्रकारे एक सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांची, समर्थकांची, हितचिंतकांची, नागरिकांची, मतदारांची सुद्धा एक उपेक्षा करतायत, अवहेलना करतायत, मानहानी करतायत, दुर्लक्ष करतायत, दखलपात्र समजत नाहीयेत त्यांना. त्यांच्या व्यथा कथा ऐकायला त्यांना वेळ पण नाही, मुख्य म्हणजे इच्छा नाही. आणि आमचं कोण काय वाकडं करून घेणार आहे असं एकंदर त्यांचा भूमिका, आविर्भाव, भाव आहे. तर त्यामुळे कसं आहे की एखादा छोटा माणूस कुठून तरी चालला असला, कोणीतरी येऊन त्याला काहीतरी थप्पड मारली किंवा एक फटका दिला, त्याची काही चर्चा होत नाही. ते बिचारे दुबळं आहे, गरीब आहे, त्याला कुणी येऊन जाता येता एक फटका मारून जाऊ शकतो स्वतःचा कंडू शमवण्याकरता किंवा अन्य काय करण्याकरता, किंवा छोट्या गोष्टीत सुद्धा मोठं काहीतरी केल्यावर का हाणू शकतो. जेव्हा समर्थाला फटका बसतो, थोबाडीत बसते, ती बातमी होते की नाही? लोकांना मनामधून असं वाटत असतं की जो सगळ्यांचा अपमान करतो, जो सगळ्यांची अवहेलना करतो, उपेक्षा करतो, दुर्लक्ष करतो, केव्हा तरी त्याची कुणीतरी जिरवावी. गर्वाचं घर खाली ही आपली आवडती म्हण आहे. त्यामुळे याच्यानं डोक्यात हवा गेली, याला कोणीतरी एक टाचणी लावून बाहेर काढली पाहिजे याच्या डोक्यातली हवा. ही भावना 99% लोकांची असते, ज्यांचे स्वतःचे स्टेक लागलेले आहेत, अब्रूपणाला लागली आहे, ग्रँड इमेज पणाला लागले, त्यांना थोडंसं का नाही. खरं म्हणजे असं असतं की एक सेट गेली काय ना आली काय, काय फरक पडत नाही.
आणि दुसरी गोष्ट अशी की ते म्हणतील की वाईटात चांगले असा विचार आम्ही करतो. आता अजून भाजपवाल्याने तसं काही म्हटलं नाही. मी जर भाजपचा प्रवक्ता असतो बनपावच्या जागी तर मी निश्चित म्हणालो असतो की प्रशांत किशोर यांच्या विजयाने EVM वर संशय घेणारे जे संशयात्मे होते त्यांच्या संशयाचं आता निदान निराकरण झालं असेल. आता त्यांना मान्य करावं लागेल की EVM म्हणजे काहीतरी आम्ही केलेलं कांड आहे असं जे तुम्ही म्हणत होता ते खरं नाही. कारण जर आम्ही ते कांड करायचं असतं आणि केलं असतं तर प्रशांत किशोर निवडून नसते आले. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून नसता आला. त्यामुळे आणि प्रशांत किशोर म्हणजे सर्वाधिक या देशामधल्या सजग आणि या सगळ्या निवडणुकी प्रक्रियेमधला सर्वात जर विद्वान हुशार असा जर माणूस कुणी असेल, अभ्यासू, तज्ज्ञ, मर्मज्ञ, विधिज्ञ, तंत्रज्ञ, सगळं काही जर असेल ज्ञ, तो निवडणुकीच्या ह्याच्यातला ज्ञानेश्वर आहे, पंडित आहे, प्रकांड पंडित आहे. ठीक आहे, बिहारच्या निवडणुकीत त्याला गेल्या वेळेला एकही सीट नाही मिळाली. त्याचा त्याच्या विद्वत्तेशी किंवा त्याच्या गुणवत्तेशी संबंध नव्हता. ते राजकारण वेगळं होतं, ती लाट वेगळी होती, लोकांची कॅल्क्युलेशन वेगळी होती, राजद आणि काँग्रेस आणि यांच्यामधली काही समीकरणं वेगळी होती. त्यामुळे ते ठीक आहे. आणि EVMचा मुद्दा निकालात निघाला का नाही याच्यामुळे आता जेव्हा केव्हा तुम्ही आमचं संजय किंवा कुणी म्हणेल की EVM किंवा राज ठाकरे म्हणेल EVM, त्यावेळेला असं दाखवायला एक उदाहरण झालं. हे बघा, प्रशांत किशोर हा तज्ज्ञ आहे त्या क्षेत्रातला, तो निवडून आला ना आणि चांगल्या मताने आला ना, बहुमताने आला ना, दणकावून आला ना आणि भाजपाला पाडून आला ना, याचा अर्थ EVM आम्ही वापरत नाही, EVM मध्ये काही कालाकांडी नाही. त्यामुळे हा मुद्दा मांडायला ते मोकळे झाले. दुसरी गोष्ट अशी आहे की एक प्रशांत किशोर तो लोकसभेत निवडून आला असताना तरी राष्ट्रीय पातळीवर त्याची एक हवा झाली असते. एक काहीतरी एक चांगला टीकाकार सरकारचं मूल्यमापन करणारा आणि अवमूल्यनं अधोरेखित करणारा असा एक माणूस आला. राष्ट्रीय पातळीवर त्याला स्थान, मान, सन्मान, प्रतिष्ठा. तो एका बिहार विधानसभेत जिथे ऑलरेडी 2/3 मेजॉरिटी आहे भारतीय जनता पक्षाची, तिथे एक आमदार काय करणार, किती करणार, काय करणार नाही समजा, किती करणार, त्याचा प्रभाव किती असणार. बरं, त्याच्या विरोधात लालूचं जनता दल पण आहे, राष्ट्रीय राजद, ते पण त्याच्या विरोधात आहे, काँग्रेसही त्याच्या विरोधात आहे, भारतीय जनता पक्ष तर तिथे सर्वे सर्व आहे नाही का. तर त्यामुळे तो काय, बरं त्याला किती स्कोप मिळेल बोलायला, मर्यादित स्कोप मिळेल. विधानसभेचं अधिवेशन वर्षातून 3 वेळा होणार, त्याच्यामध्ये याला बोलायला 3 मध्ये समजा 10 वेळा मिळणार. पण एक झालं की आतापर्यंत तू सगळ्या गावाला निवडून आणलं सांगतो, ममताचा विजय माझा, केजरीवालचा विजय माझा, भाजपला पण पहिल्या वेळेला विजय करण्यात मी होतो, उद्धवला विजय करण्यात मी होतो, DMKला विजय माझा, विजयला. ते भारतामध्ये जेवढ्या निवडणुका जिंकल्या गेल्या ज्या वेळेला ज्यांनी, त्यातल्या निम्म्या निवडणुकांचं श्रेय तू घेतो. तुझा एक आमदार नाही ना निवडून आला. आज त्याला एक काय म्हणतात त्याला सांगायला झालं की मी निवडून आलो ना, पण मी माझी कला, माझं शास्त्र, माझी सगळी क्रीडा ही मी पणाला लावली आणि मी निवडून आलो. म्हणजे मी फेल नाहीये, माझा प्रयोग फेल नाहीये. पण हे तर असं होतच ना, मेरिटला ज्यांचे विद्यार्थी पहिल्या 10त येतात, 15त येतात, ते मास्तर कधी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पहिल्या 10 नाही, पहिल्या 100 किंवा पहिल्या 1000 सुद्धा आलेले नसतात ना. अनेक ठिकाणी आपण असं बघतो की त्या क्षेत्रातला जो ऑलिम्पिक विजेता असो, त्याच्या गुरुला तर एशियाडचं पण मिळालेलं नसतं अनेकदा, कुठल्या असं ह्याच्यात पण नसतं. ते त्याचा विषय वेगळा. पण सांगायची गोष्ट अशी की प्रशांत किशोरला आता एक डिमांड येईल बघा, की जसं आता अभिजित भिचकेनी काल सांगितलं की मला देशामधल्या जवळजवळ प्रत्येक
मेट्रोने, तो म्हणाला तालुक्याच्या, जिल्ह्याच्या राजधान्यांमध्ये, गावांमध्ये मला निमंत्रण आहेत. आता माझ्याकडे 1000 निमंत्रण आलेत की तुम्ही आमच्या गावात या आणि सभा घ्या, जनहितची सभा घ्या, असं आलंय. आता जाता जाता सांगतो तुम्हाला की आता ते झारखंडची मुलं आणि 2-3 ठिकाणच्या मुलांचे मोर्चे दाखवत होते. असं लक्षात आलं की आता लोकप्रिय शब्द काय, जेनझी, म्हणून त्याला जेनझी म्हणतात. ते विद्यार्थी आहेत. आणि मी आता 77 वर्षाचा आहे, त्याच्यामधली जवळजवळ 16-17 म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून म्हणजे 60 वर्ष जवळजवळ गेली. आंदोलनं बघतोय मी, विद्यार्थी आंदोलनात खूप ऍक्टिव्ह होतो आणि भाग घेतलेला आहे वेळोवेळी सगळ्या प्रकारच्या आंदोलनांमध्ये. त्यामुळे त्यावेळेला आम्हाला कोणी जेनझी म्हणायचं नाही, पण आम्ही असेच याच वयोगटातली मुलं होतो आणि ती विद्यापीठावर निदर्शनं करणं, कॉलेजमध्ये संप करणं, मुंबईमध्ये काय चळवळी. शिवसेना जन्माला आली त्यावेळेला त्याचा जो वयोगट होता, म्हणजे नेत्यांचा नाही, पण शिवसैनिक म्हणजे कोण, शिवसैनिक म्हणजे त्यावेळेची जेनझीच होती हो, नाही का. फक्त हा शब्द नव्हता. आजही मनसेमध्ये तरुण पोरं आहेत, शिवसेनेत तरुण पोरं आहेत, तुमच्या आपमध्ये पण आहेत तरुण पोरं, भरपूर तरुण पोरं आहेत. तरुण पोरांशिवाय पक्ष कुठला मोठा होत नाही. भारतीय जनता पक्षात पण तरुण पोरं आहेतच. काँग्रेसमध्ये आहेत ना तरुण युवक, काँग्रेसमध्ये आता मुलं बऱ्यापैकी नव्याने उभा राहिले. मनोज जरांगेच्या भोवती जे आहेत ते कोण आहेत, जेनजी नाही आहेत. कोणती पोरं आहेत, तरुण पोरंच आहेत. सांगायची गोष्ट अशी की आता जेनजी हा शब्द आला म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना पण जेनजी म्हणायला लागले. तुम्ही विद्यार्थ्यांना तर सरसकट म्हणतात, आता विद्यार्थी म्हणतच नाही तुम्ही. विद्यार्थ्यांचं आंदोलन जे काय आता झारखंडमध्ये आणि कुठे कुठे चाललंय, छत्तीसगडमध्ये आहे, इकडे तिकडे आहे, ती सगळी विद्यार्थ्यांची आंदोलन आहेत, पण त्याला विद्यार्थी म्हणत नाही होते. खरं म्हणजे दिल्लीतलं आंदोलन मुळामध्ये विद्यार्थ्यांचं होतं. नको असलेले लोक त्यात घुसले. वॉटेव्हर इट, इकडे आपण प्रशांत किशोरकडे येऊ. पहिली गोष्ट अशी की ह्याच्यामुळे काय कोणाची इज्जत गेली बिली एवढं भ्रम करायचं कारण नाही. एखादी निवडणूक, बरं मध्य प्रदेशमधली निवडणूक तर ती काँग्रेसची सीट होती. उलट त्या मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष सांगत होते की गेल्या वेळेला आम्ही 2400 मतांनी हरलो होतो, यावेळेला 1700 मतांनी हरलो. भन्नाट असत, निर्लज्जम सदा सुखी. ते मी नेहमी लोकांना सांगतो की हा जो प्रश्न आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाय, असं समर्थ रामदासांनी प्रश्न विचारला. पण समर्थ रामदास हे विसरले की या प्रश्नाचं उत्तर फार आधी संस्कृत सुभाषितांनी दिलेलं आहे, निर्लज्जम सदा सुखी. त्यामुळे त्यांनी चक्क असं सांगितलं की गेल्या वेळा आम्ही 2400 हरलो, यावेळेस 1700 हरलो. मध्य प्रदेशची त्या काँग्रेसची होती, ती काँग्रेसला मिळणार होती, त्याच्यामध्ये काय टांगटुंग करण्याची गरजच नव्हती. गुजरातमध्ये आता वातावरण असं आहे की तिथे काही दुसरं कोणी येण्याची शक्यता नव्हती. तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो, मला सांगा की या निवडणुकीत प्रशांत किशोर जर नसता आणि दुसरा कोणताही उमेदवार असता, राष्ट्रीय जनता दलाचा असता, काँग्रेसचा, कुणाचाही, ज्याचा कोणाचा असेल त्याचा, तर तो निवडून आला असता का? ही तर केवळ प्रशांत किशोरची जादू आहे आणि ही डबल जादू आहे. एक, प्रशांत किशोरनी स्वतःचं ब्रँड इमेज खूप सुंदर केलं. मी त्याचा ह्याच्यावर सोशल मीडियावर कॅम्पेन खूप ट्रॅक केला. मला असं, मी पण कन्सल्टंट म्हणून बऱ्याच पॉलिटिकल लिडरना काम करतो, त्यामुळे मला असं वाटलं की हे ब्रँडिंग बेस्ट आहे. बरं, त्यांनी कसं केलं की त्यांनी मोदीशांना टचच नाही केलं. त्यांनी हा विषय मोदीशांशी संबंधित आहे असं दाखवलं. त्यांनी तो विषय अत्यंत स्थानिक केला. म्हणजे कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये जे साधारण इश्यू असतात ना, कॉर्पोरेशनच्या वॉर्डातले, ते त्यांनी त्याच्या विधानसभा मतदारसंघातले केले. विधानसभा खड्ड्यांचा विषय, रस्त्यांचे खड्डे हा विषय त्यांनी घेतला. तिथला मुख्यमंत्री त्याच्याविषयीच तो बोलला मॅक्झिमम. त्यांनी मोदीशांचं नावच जवळजवळ नाही घेतलं, त्यांच्यावर टीकाच केली नाही. तो मोदीशाह नाही, इथला मुख्यमंत्री बदलायला पाहिजे, तो बदमाश आहे, तो भ्रष्ट आहे, अशा तऱ्हेचे हे केले. त्याचा राग जो, आणि कसं आहे की ज्या ठिकाणी हे बांकीपूरची निवडणूक झाली तो एरिया राजधानीचाच एक भाग आहे, पटण्याचाच. तिथे मध्यमवर्गच आहे, सगळा सुशिक्षित आहे, त्यांची दुःख बरोबर तीच असतात.
यांची दुःख काही जागतिक स्वरूपाची नसतात. त्यांना ट्रम्प आणि यांच्या याच्यामध्ये फक्त बातमी बघण्यापूर्वी इंटरेस्ट. दिल्लीमध्ये जे काय झालं त्याचा मर्यादित आहे. त्याला त्यांच्या वॉर्डापुरती पडलेली असते, त्यांच्या रोजच्या दैनंदिन समस्यापुरती पडलेली असते. आणि त्यांच्या मनामध्ये एक जनरली मध्यमवर्गीय माणूस हा असंतुष्टच असतो. त्याला तुम्ही कितीही द्या, काही द्या, 10,000 पगार लाख केला तरी तो तुम्हाला मध्यमवर्गीय माणूस असंतुष्टच दिसणार. किती सवलती द्या, तो असंतुष्ट. असंतुष्टता असणं हे मध्यमवर्गाचं एक लक्षण आहे, माझं निरीक्षण आहे. तर त्यांना त्यांनी एकच भरोसा दिला की बाबा रे, हा जो, आणि परत भारतीय जनता पक्षाचा गोळ ज्याला तिकीट दिलं त्यांनी फॉर्म भरल्यानंतर उमेदवारी नाकारली. आता त्यांची का नाकारली? खरं तो नवीनचा माणूस होता, नवीन ते जे अध्यक्ष आहेत ना त्यांचा माणूस होता. तर त्यालाही जागा दिला. ऐन वेळेला कोणीतरी डमी उमेदवार म्हणून ज्याला केलं होतं त्याला तिकीट दिलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाला पहिल्याच फटक्याला हे कळलं असणार की आपण कुणीतरी जरा क्रेडिबिलिटी असलेला उमेदवार उभा केला, त्यांनी माघार घेतली. शेवटी आता हे आपण काहीतरी काय म्हणतात त्याला बुजगावणं उभं केलंय, त्याचं काही खरं नाही हे त्यांनाही कळत होतं. त्यांनी जरी सभा घेतल्या हे घेतल्या तरी त्यांना कळत होतं की प्रशांत किशोरचं व्यक्तिमत्व, त्याची बुद्धिमत्ता, गुणवत्ता, त्याची स्ट्रॅटेजी. बरं कसं आहे की मूळ उमेदवारच जर त्यांचा इतका कच्चा होता की तो शेवटी त्याच्यावर आलाय याच्यामध्ये की त्याला बंदी घातली बोलायला की तू सवयीत फक्त उभा राहावा. पण तो काही बोलायचा, अंगाशी येईल असं बोलायचा, सरकार बदनाम होईल असं बोलायचं. तर त्यामुळे शेवटी त्याला सांगितलं तू बोलू नको, इतका मूर्ख होता तो. त्यामुळे त्याचं पडणं आवश्यक होतं, शक्य होतं, आणि त्याप्रमाणे ते झालं. पण प्रशांत किशोर नसतं तर ते येडं पण निवडून आलं असतं. ते त्यांच्या कुठलं त्याचं उद्गार दिले ना की आम्ही कुत्र्या मांजरांना उभं केलं तरी निवडून येतील, असं तो म्हणाला. तो आला असतं, त्यांचंही कुत्रं मांजर उभं केलं असतं आणि प्रशांत किशोर समोर नसता. प्रशांत किशोर हा वाघ झाला. प्रशांत किशोर सारखा वाघ उभा राहिल्यानंतर कोल्ही, कुत्री आणि मांजरं ती नगण्य झाली. त्यामुळे फार त्याच्यामुळे काय क्रांती काय होणार नाही. एक चांगला वक्ता आहे, प्रवक्ता आहे, त्याला सुपाऱ्या जास्त मिळतील. तो स्वतः निवडून आल्यामुळे त्याची क्रेडिबिलिटी वाढली. किंवा भाजपचे 35 वर्ष असलेली, 30 वर्ष असलेली सीट यांनी पाडली. त्यामुळे त्याचं दुकानदारी पूर्वी जर समजा 500 कोटी 200 कोटी घेत असेल ते आणखी 1.5 दुप्पट होतील. जेव्हा पार्टीच्या निवडणुका लागतील तेव्हा त्याला तो मुद्दा राहील. आणि एक नवीन इंट्रोड्यूस झाला अल्टरनेटिव्ह. तुमच्या तेजस्वी शिवाय तिथे काही नव्हतंच दुसरं. तेजस्वी यादव, लालूंचा मुलगा, एक नवा चेहरा आला ना भांडायला, संघर्ष करायला. आणि आता तो बिहारमध्ये बांधणी करणार. तर आता 5 वर्ष आहेत त्याला. आपण लोकसभेला 3 वर्ष आहेत, तेव्हा अजून पुष्कळ वेळ आहे, कितीतरी तयारी करता येतील. 3 वर्षामध्ये 365 म्हणजे 1001 दिवस आहेत. 1001 दिवसात 100-200 घटना, अशा घटना, दुर्घटना, घडामोडी, बिघाडी घडतील की ज्याच्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर चित्र बदलेल. याला 5 वर्ष आहेत, आत्ता निवडणूक झाली. हा पुढल्या 5 वर्षामध्ये निदान राजदची जागा जी आता लालू बरोबर जाईल, तेजस्वी फिका पडेल, तेजस्वीचंही तेजवर सरेल, दुसरं कोणी अल्टरनेटिव्ह, काँग्रेस तिथे काही मूळ धरत नाहीये. तर त्यामुळे शक्यता अशी की पुढल्या वेळेला हा लीडर ऑफ द ऑपोजिशन बिहारमध्ये होईल, किंवा बिहारमध्ये आपला जे स्थान नंतर मिळालं ते तरी मिळेल त्याला. म्हणजे आप इतका तो समर्थ होणे इतका बिहार पुरता. आप दिल्लीमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे आता, तसं तितपत तो जाऊ शकेल. आणि कोणी सांगावं आणखीन 10 वर्षांनी तो कदाचित मुख्यमंत्री पण होईल. ते एवढे लांबचं कशाला बोला. आत्ता काय स्थिती आहे, त्याने पराभव केला. त्याचं भारतीय जनता पक्षवाल्यांना काय आहे ना, ते असं आहे की टीठ ही मुद्दाम लावली जाते आणि कुठेतरी काळं कुठेतरी लागलेलं असतं. आपण हात धरून आधाराने त्याला चालत जाता जाता ते पुढे कुठेतरी आपण चुकून गालाला हात लावला, ते काळं झालं. तर ती काही तीट नसते, ते काळं असतं. आता ही मी म्हणताना म्हणलं की बघ चला तीट आहे, तुम्हाला दृश्य लागू नये म्हणून, पण ते तोंडाला काळं लागलंय थोडं. तर त्यामुळे ते आता धुवून काढायला लागेल. ते धुवून काढण्यासाठी काय करायचं ते भाजपवाल्यांना माहिती आहे, ते करतील. त्यांना पुष्कळ. आता कसं आहे की आता त्यांच्या दृष्टीने एकच झालं की याच्यामुळे ते सावध विवाद होतील का. हाय बापरे, बिहारमध्ये प्रशांत किशोर निवडून आला, हा सगळ्यांसाठी इशारा आहे. अजिबात नाही. ते म्हणतील की त्या विशिष्ट स्थानिक परिस्थितीमध्ये
प्रशांत किशोर निवडून येणं अटळ होतं, अपरिहार्य होतं. आमचे गिमिक्स तिथे चालणारच नव्हते, कारण आमचा उमेदवारही धड नव्हता. बाकी ठिकाणी बघून घेऊ आम्ही, व्यवस्थित देऊ आम्ही, सगळं करू. आता बघा ना, लोकसभेला महाराष्ट्रामध्ये मार खाल्ला का नाही? खाल्ला ना भाजपने, युतीनेच खाल्ला. पण विधानसभेला काय झालं? काही नाही ना, कुठल्या गुढे गेले ना. त्यामुळे आता हा आला म्हणून फार काय भाजपने घबराट, भाजपचा हे असं काही करायची गरज नाही. विरोधकांना बोलायला झालं की आता संजय तर आता बोलतोच आहे की हा विषय बघा, ज्यांनी अविश्वास दाखवला, अमुक दाखवला. जे काय प्रशांत किशोर बरोबर कार्य करत होते ते सगळ्या वयाचे होते. तिथला मध्यम वर्ग, पांढरपेशा वर्ग, ते ब्राह्मण, कायस्थ, अशी गणित जे पूर्वी भाजपकडे होते त्यांच्यामधली नाराजी, कुठला उमेदवार दिला आम्हाला, तुम्ही काय आम्हाला हे केलं वगैरे वगैरे. त्यामुळे फार काही प्रशांत किशोरचे ह्याचं क्रांती बिंती म्हणून वर्णन करू नका, हे करू नका. मीडियाला काहीतरी भाजपला खिजवायला आणि खाजवायला हवं असतं, ते मिळालं. याच्या पलीकडे मी प्रशांत किशोरच्या याला फार महत्व द्यायला तयार नाही, तुम्ही पण देऊ नका. ठीक आहे, एक प्रशांत किशोर निवडून आला एका ठिकाणी म्हणून देशाच्या राजकारणात फरक पडत नाही. बिहारच्या राजकारणात तर 5 वर्ष फरक पडणार नाही, एवढं प्रचंड बहुमत आहे त्यांच्याकडे. पण ठीक आहे, थोडंसं कुठेतरी तो ज्या वेळेला आवाज उठवेल, प्रश्न विचारेल, हे विचारेल, तेव्हा त्याला एक तो लोकप्रतिनिधी आहे हे अधिष्ठान मिळेल. हा त्याच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट झाली. आणखीन एक केजरीवाल जन्माला आला असं विधान करण्याचा मोह मला होतोय की आणखीन एक केजरीवाल जन्माला आला. अभिजित दिपकेला मी म्हणत नाही, कारण अभिजित दिपकेचा हा दीपके मधला दीप जो आहे तो मला जी माहिती मिळाली त्याच्यानुसार लवकरच विझणार आहे. त्यामुळे मी फार त्याची चिकित्सा करत नाही, ते वेगळ्या व्हिडिओ करीन. पण एक नवा केजरीवाल जन्माला आला का? अजून तानं बाळत आहे, पण आज ना उद्या त्याचं केजरीवालमध्ये रूपांतर होऊ शकेल. त्यामुळे माझा या सगळ्या प्रकरणाचा निष्कर्ष एकच आहे की आजचा प्रशांत किशोर हा उद्याचा अरविंद केजरीवाल होऊ शकतो, होईल. धन्यवाद.